विधान परिषदेसाठी भाजपनं दिली मित्र पक्षांना संधी। सदाभाऊ खोत मेटेंना उमेदवारी तर सुजित ठाकूर यांच्यासह भाजपमध्ये आलेल्या दरेकरांना मिळाली संधी। रिपाईचा तिढा मात्र कायम। स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मिळाल्याचा राग मनात धरून दलित वस्तीचा पाणी पुरवठा ऐन उन्हाळ्यात केला बंद। नांदेडमधल्या लोणी गावातली धक्कादायक घटना। ठाण्यात आज किसान सभेचा राज्यव्यापी तिरडी मोर्चा। सरकारच्या धोरणांचा निषेध करत शेतकऱ्यांची घोषणाबाजी। मूकबधीर महिलेवर बलात्कार झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 7 दिवसांनी झाली वैद्यकीय तपासणी। गडचिरोली जिल्ह्यातला संतापजनक प्रकार। 1 जुलैला राज्यात 2 कोटी झाडं लावण्याचा सुधीर मुनगंटीवार यांचा संकल्प। लोकसहभागातून होणार वृक्षारोपण। आर्ट ऑफ लिव्हिंगची घेणार मदत। आणि सांगलीतल्या शिराळामध्ये माजी पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी आघाडी सरकारच्या खोट्या कामांची केली पोलखोल। सोपल यांच्या वक्तव्यानं पक्ष अडचणीत येण्याची शक्यता। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला महत्त्वाची बातमी ती म्हणजे विधान परिषदेच्या 4 जागांचे उमेदवार हे भाजपनं जाहीर केलेले आहेत। यामध्ये भाजपनं आता मित्र पक्षांनाही संधी दिलेली आहे। सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, विनायक मेटे तसंच सुजित ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र रिपाईच्या जागेचा तिढा हा अजूनही कायम आहे। विधान परिषदेमध्ये ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आपण त्या नेत्यांची कारकीर्द पाहूयात। प्रवीण दरेकर हे विद्यार्थी सेनेपासून राजकीय कारकीर्द त्यांची सुरू झाली। राज ठाकरेंसोबत त्यांनी मनसेमध्ये गेले। त्यानंतर मनसेकडून नागोठणे मतदारसंघातून ते आमदार झाले। 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत ते पराभूत झाले। पराभवानंतर मनसे सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। सध्या मुंबई बँकेचे ते अध्यक्ष आहेत। सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलुख मैदानी तोफ मानली जाते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत। तसंच ऊस FRP शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन नेहमीच ते करत असतात। मूळचे शेतकरी संघटनेचे ते कार्यकर्ते आहेत। आणि विनायक मेटे शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आहेत। राष्ट्रवादीची साथ सोडून ते भाजपसोबत त्यांनी मैत्री केली आहे। तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ते कायमच आक्रमक होताना दिसतात। सध्या शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष आहेत। बातमी आहे ठाण्याची। ठाण्यामध्ये आज किसान सभेनं भव्य तिरडी मोर्चा काढला। राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करत हजारो शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांच्या 4 तिरड्या बनवून त्या तिरड्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर नेऊन ठेवल्या। महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या 22व्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे शहरामध्ये किसान सभेच्या वतीनं भव्य राज्यव्यापी तिरडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। आमचं राज्य अधिवेशन उद्यापासून तलासरीला 2-3 दिवस होणार आहे। मध्यंतरी 29-30 मार्चला किसान सभेच्या वतीने 1 लाख शेतकऱ्यांचा महामुक्काम सत्याग्रह या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, त्यांना किफायतशीर भाव स्वामीनाथन आयोगाने सांगितल्याप्रमाणे उत्पादन खर्च अधिक 50% नफा हे मिळाले पाहिजेत। आज मराठवाडा प्रचंड दुष्काळामध्ये आणि विदर्भ हा सुद्धा भयानक अशा परिस्थितीत आहे। दुष्काळी मदत ताबडतोब शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आणि ग्रामीण जनतेला मिळाली पाहिजे। बातमी आहे यवतमाळची। यवतमाळमध्ये एका तरुण शेतकऱ्यानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। तर धनंजय वानखेडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। दारव्हा तालुक्यातल्या शंद्री गावाचा तो रहिवासी आहे। त्यानं महिंद्रा फायनान्सकडून कर्ज घेतलेलं होतं। तर शेतीमध्ये नापिकी आल्यानं तो कर्ज फेडू शकला नाही। कंपनीकडून मात्र कर्जवसुलीसाठी तगादाही लावण्यात आला। त्रस्त झालेल्या धनंजयनं पोलिसात तक्रार दाखल केली पण कोणतीही कारवाई झाली नाही। त्यानंतर तो यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे निवेदन घेऊन पोहोचला। 2 ते 3 तास ताटकळत राहिल्यानं नैराश्यपोटी धनंजय बाहेर पडला आणि विषाची बाटली घेऊन पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर येऊन त्यानं विषाचा घोट घेतला। सांगलीमध्ये आज काँग्रेसच्या वतीनं सरकारने अच्छे दिन आणले नसल्याचा निषेध करत प्रतिकात्मक आंदोलन केलं गेलं। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते प्रतिकात्मक फास लावून घेत होते। दरम्यान संतोष पाटील या काँग्रेसच्या सांगली शहर प्रवक्त्याला
फास लागला आणि त्यामुळे काँग्रेस नेत्यांची चांगलीच भंबेरी उडाली। पोलिसांचीही इथे धावपळ झाली। तर फास लागल्यानंतर काही मिनिटं हे आंदोलन थांबवण्यात आलं, कारण हा व्यक्ती बेशुद्ध झालेला होता, पण तो थोडक्यात बचावलाय। सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली तरी अच्छे दिन नाहीच, यासाठी काँग्रेसने हे प्रतिकात्मक फास लावून घेणं, मुंडन करून सरकारचा निषेध केलाय। पण हे आंदोलन एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या जीवावर बेतलं। पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसर हा खरं तर जास्त पाऊस असलेला परिसर आहे, मात्र यंदा दुष्काळानं हा भाग पुरता होरपळलाय। त्यामुळे आदिवासींना पाण्यासाठी वणवण करावी लागते। आंबेगावच्या कुकडी प्रकल्पातलं सर्वात मोठं धरण असलेल्या डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मे महिन्याअखेर फक्त 0.22% इतकाच पाणीसाठा उरलाय। हे पाणलोट क्षेत्र कोरडं ठाक पडलेलं आहे। तर धरणात पाणी अडवायला सुरुवात केल्यानंतर गेल्या 16 वर्षात पहिल्यांदाच एवढा निचांकी पाणीसाठा झालेला आहे। दुष्काळाचा फटका या वर्षी बागायती पट्ट्यामध्ये सुद्धा भेडसावतोय। मी आता डिंभे धरणाच्या या क्षेत्रावरती आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकतोय या ठिकाणी हे जे डिंबा धरणाचं जी मेजरमेंट टेप आहे, या ठिकाणी ज्या पाण्याची पातळी आहे ही सर्वात कमी पातळी आहे। 16 वर्षातली सगळ्यात कमी पातळी नोंदवली गेली आणि यामुळं या वर्षी बागायती पट्ट्यातल्या या रांगांमध्ये खूप मोठा पाण्याचा प्रश्न भेडसावतोय। बॅकवॉटरमध्ये जी गावं आहेत त्या भागांमध्ये सुद्धा पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे। यापूर्वी मागच्या 15-20 वर्षांमध्ये असा दुष्काळ या परिसरातल्या लोकांनी पाहिलेला नव्हता आदिवासी पट्ट्यामध्ये। त्यामुळे पाण्यासाठी खूप मोठी वणवण पाहायला मिळते। रायचंद शिंदे, IBN लोकमत। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि आता बातमी आहे सांगलीची। सांगलीच्या शिराळामध्ये माजी पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल हे विविध विकास कामांच्या शुभारंभाचं उद्घाटन करण्यासाठी आले होते। त्यावेळी त्यांनी मागील आघाडी सरकारमध्ये खोटी गारपीट, रब्बीतील ज्वारीचा उतारा चांगला असतानाही 50 पैशांपेक्षा आणेवारीत कशी आणली हे शिराळाच्या कार्यक्रमात स्वतःच्या कामाची स्वतःच पोलखोल केली आहे। तर दिलीप सोपल पालकमंत्री असताना सोलापूर जिल्ह्यातील काही गावं हे निकषात बसत नसतानाही दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत कशी समाविष्ट करण्यात आली याचीही सत्यकथा त्यांनी जाहीरपणे मांडली। यामध्ये न जळालेल्या फळबागांनाही आपण अनुदान कसं मिळवून दिलं हे देखील त्यांनी जाहीर करून टाकलंय। अशा पद्धतीने जाहीर विधानं करणाऱ्या सोपल यांनी स्वतःसोबत पक्षालाही आता अडचणीत आणलंय। सगळ्यांनाच वाटलं की या माणसाला काहीतरी केलं पाहिजे। अशा वेळेस मला मंत्री केलं की दुष्काळाचाच काळ होता, पाणी टंचाई, आणि मी म्हणलं हे आपल्याला बळी द्यायचंच काम दिसतंय। झळ जशी दुष्काळग्रस्त भागामध्ये जाणवते तशीच ज्या भागात धरण आहे त्या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणात जाणवायला सुरुवात झाली आहे। कोयना धरणाचा जलाशय आटल्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कंदाटी खोऱ्यातील तब्बल 16 गावांचा संपर्क तुटलाय आणि यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। पाहूयात एक रिपोर्ट। राज्यातलं महत्त्वाचं धरण असलेल्या कोयना धरणात फक्त 15 TMC एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय। 1962 मध्ये कोयना धरण बांधण्यात आलं, पण त्यावेळी विस्थापित केलेल्या अनेक गावांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीयेत। त्यात भर म्हणून की काय, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे बफर झोन मध्ये असलेल्या कांदाटी खोऱ्यातील तब्बल 16 गावांमधल्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। वन विभागाच्या मदतीमुळे मी या भागात आता पोहोचू शकलो, मात्र या लोकांना आता दळणवळणाचं कोणतंच साधन नाहीये, कारण दरवेळी या जलाशयामधून बोटीच्या साह्यानं ते एका तीरावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात। मात्र सध्याच्या परिस्थितीला पाणी नसल्यामुळं त्यांना या ठिकाणी कोयना असेल, तापोळा असेल, बामनोली असेल या ठिकाणी पोहोचता येत नाहीये आणि त्याच्यामुळं ह्या लोकांचा दळणवळणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीये। रत्नागिरी जिल्ह्यातून काही गावांपर्यंत एक बस येते, पण एक पाऊस झाला तरी हा पर्याय बंद पडणार आहे। 16 गावांना जोडणारे रस्ते हे दगड धोंड्यांपासून बनवण्यात आलेत, त्यामुळे या भागात वाहतूक करताच येत नाही। हा रस्ता जर व्यवस्थित झाला तर पर्यटकांचा ओघ जास्त करून येऊ शकतो आमच्याकडे,
आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणजे समजा इथून काय आम्हाला लोणची पापड म्हणजे असे जे काही उद्योगधंदे करायचे असतील तर तेही करू शकतो आम्ही. जूनला पाऊस सुरू झाला की 15 ऑगस्टपर्यंत आमचा तालुक्याशी सरकारी अधिकाऱ्याशी कुठल्याही गोष्टीशी सगळा संपर्क आमचा तुटतो. आम्हाला त्याच्याशी कोणता संपर्क साधता येत नाही. मेन गोष्ट म्हणजे एखादी सिरियस केस झाली तर ते न्यायचे म्हटले तर त्याला मोठा प्रॉब्लेम येतो. आता ते रेणुशीचा आमच्या ब्रिज होतोय, तो जर हा शॉर्टकट मार्ग चांगला लवकरात लवकर शासनाने केला तर त्याचा एक लोकांना चांगला फायदा होईल. 1962 पासून अजूनही या भागात अपेक्षित रस्तेच झालेले नाहीयेत. शैक्षणिक सुविधा नाहीत, शेतीसाठी पाणी नाही, अशा अनेक कारणांमुळे या गावाचा विकास रखडलाय. पण वन्यजीव विभागाकडून या गावांना काही सुविधा दिल्या जात आहेत. त्यांना खाटा दिल्यात, गादले दिले आपल्या वन्यजीवकडून. अजून ती मग त्याच्यात काय करायला लागले, लोक पर्यटक आल्यानंतर त्यांना ती जेवण करणार, त्यांचे राहणीमान तिथं काय ज्या असणाऱ्या भाज्या वगैरे त्यांना आपल्या गावठी पद्धतीने द्यायला लागले आणि तिथून त्यांना ते 4 पैसे मिळायला लागले. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय अत्याधुनिक पद्धतीने जर केले तर गावातला तरुण गावातच राहील. ज्या लोकांनी आपल्या जमिनी धरणासाठी दिल्या आणि त्यामुळे मोठमोठी धरणं बांधली गेली, पण त्या लोकांकडे आता तरी शासनानं लक्ष द्यावं हीच अपेक्षा. साताऱ्याहून तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. संपूर्ण राज्यासह आता गोंदियामध्येही पाणी टंचाई भेडसावू लागली आहे. वैनगंगा नदीतून गोंदिया शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र वैनगंगा नदीच आता कोरडी पडल्यानं शहराला एक वेळच पाणी पुरवठा केला जातोय. मात्र हा एक वेळ होणारा पाणी पुरवठाही दूषित आहे, कारण पाणी पुरवठा होणारी पाईपलाईन ही ठिकठिकाणी फुटली आहे आणि ही पाईपलाईन तब्बल 40 वर्ष जुनी आहे. यामुळे जवळपास 1000 कुटुंबांना दूषित पाण्यानं आरोग्याच्या तक्रारींना सामोरं जावं लागतंय. यानंतर इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. 1 जुलैला राज्यामध्ये 2 कोटी झाडं लावण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. मात्र हे काम लोकसहभागातून शक्य आहे, त्यामुळे वन खातं या कामी रविशंकर यांच्या संस्थेची मदत घेणार आहे आणि या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी बंगळुरू इथल्या श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली आहे. राज्यातील 19 नद्या नाल्यांचं पुनर्जीवन करण्याच्या कामामध्ये मदत केल्याबद्दल मुनगंटीवार यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचंही कौतुक केलंय. मुझे पता नहीं कि समुद्र मंथन से कौन से रत्न निकले थे. रखरखत्या उन्हामध्ये तापलेल्या जीवाला थंड करणारी आंबट गोड तुरट या चवीनं सर्वांनाच मोहिनी घालणारी डोंगरातील काळी मैना म्हणजेच करवंद बाजारामध्ये दाखल होऊ लागली आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगातल्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर परिसरात हिरव्यागार करवंदाच्या जाळ्या रसरशीत काळ्या भोर फळांनी बहरलेल्या आहेत. काटेरी जाळ्यांमधून या करवंदांची तोडणी सुरू झाली आहे, तर ही करवंद आदिवासी मुलं तोडून विक्री करतात. त्यामुळे या मुलांना गाठीशी 4 पैसे मिळतात आणि आपल्या कुटुंबाला हातभार सुद्धा लागतोय. सह्याद्रीच्या रांगांमध्ये रानमेव्याची एक लज्जत वेगळी असते आणि ही लज्जत चाखण्यासाठी आदिवासी मुलं असतील ती खूप मजेशीरपणे ही उन्हाळ्यात चव चाकत असतात, रानमेवा त्याचा आनंद घेत असतात. मी आता सह्याद्रीच्या रांगांमध्ये भीमाशंकर परिसरामध्ये इथे काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. आता या रानमेव्याची लज्जत काय असते आणि तोडणी हंगाम सुरू आहे. माझ्यासोबत हे विद्यार्थी आहेत, मी त्यांना विचारणार आहेत, तुम्ही किती दिवसापासून साधारण हा रानमेवा ही डोंगरची काळी मैना जी आहे हिचा आस्वाद घेत आहे, आता कुठल्या अवस्थेमध्ये आहे, काय आहे ही मजा नेमकी? ही मजा आहे म्हणजे आम्हाला आता सुट्टी लागली, शाळेला सुट्टी लागली, आम्ही हा वाट बघत असतो का हे करवंद आमची कधी विकतील, आम्ही कधी खाईल. आम्ही नेहमीच जंगलाकडे बघतो, आमच्या रानाकडे बघतो का आमची करवंद डोंगरची काळी मैना ही आम्हाला कधी भेटेल, हे आमची आवडती आहे. तर हिची चव आहे ना, एवढी चव लागते ना आम्हाला, गोड असो आंबट असो, पण ती आम्ही आवडीने खातो. आणि बोलायचं म्हणजे ही दुसरी पण करवंद आहेत, ही आहेत हिरवी करवंद, पण ही करवंद आम्ही ही पण घेऊन जातो घरी. का घेऊन जातो, काय एवढं लोणचं जर बनवलं तर एवढं चांगलं लागतं. आंब्याला पण काय करता, हे मिरचीचं असं त्याला पण तुम्ही काय करता, पण ही करवंदाचं आपलं लोणचं फेमस नाही कुठं आणि केलं पण नाही कोणी, पण आम्ही इकडं आवडीने एवढं संध्याकाळच्या वेळी खातो. आम्ही सुट्टीला आलो की करवंद बघतो, करवंद पिकलेले असतात, आम्ही जायचो गुरांक वगैरे शेळ्यांक आम्ही जायचो, तेव्हा ही करवंद आम्ही खायचो, खूप मजेत खायचो आम्ही. इथले काही विद्यार्थी हे विक्री पण करतात, यातून काही पैसे पण मिळतात, शाळेचा खर्च भागला जातो. तर अशी काही मुलं आहेत का या परिसरामध्ये जे शाळेचा खर्च भागवतात? आहेत, आम्हीच आहोत.
आम्हीच जायचो, करवंद तोडायचो, रोडला जायचो, आम्ही करवंद विकायचो. अशा गाड्या यायच्या, आम्ही करवंद विकायचो, पैसे भेटायचे आम्हाला, आम्ही शाळेचा पूर्ण खर्च करायचो. निश्चितच आदिवासी मुलं स्वतःच्या शाळेचा खर्च असेल किंवा या महिनाभरामध्ये जी काही करवंद विकली जातात त्यातून जे पैसे मिळतात त्यातला त्यांच्या कुटुंबाला सुद्धा हातभार लागला जातो. रायचंद शिंदे, IBN लोकमत, भीमाशंकर, पुणे. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.